आपल्या आयुष्यात बदल घडवून आणण्याची हिंमत असणाऱ्या प्रत्येकाला आमचा नमस्कार. कधी कधी आपण सगळ्यांसाठी इतके अवेलेबल राहतो की लोक आपल्याला गृहीत धरायला लागतात. आपण त्यांच्यासाठी सतत हो म्हणत राहतो आणि नकळत त्यांच्या सवयीचा भाग बनून जातो. ते आपल्याला वाटेल तसं वापरतात. आपली उपस्थिती त्यांच्या दृष्टीने सामान्य होऊन जाते. आपण त्यांच्या आयुष्यात मागे पडतो. जेव्हा त्यांना गरज असेल तेव्हाच आपली आठवण येते. तोपर्यंत आपण कुठेतरी हरवलेले असतो. पण एक क्षण असा येतो जेव्हा तुम्ही अवेलेबल राहणं थांबवता. मग तेच लोक जे कधी तुमचं मन विचारात घेत नव्हते ते अचानक तुमची विचारपूस करू लागतात. यामागचं खरं कारण काय असतं तर प्रत्येक माणसाकडे असते एक मानसिक ऊर्जा, म्हणजेच मनोबल. ही ऊर्जा आपण वापरतो कुणाचं तरी मन सांभाळण्यासाठी, दुःखात साथ देण्यासाठी किंवा त्यांच्या भावना ऐकण्यासाठी. पण ही ऊर्जा अमर्यादित नसते. आपण सतत दुसऱ्यांना सांभाळतो, त्यांच्या भावना जपतो, त्यांच्यासाठी स्वतःच्या भावना बाजूला ठेवतो आणि हळूहळू थकायला लागतो. आपण रिकामे होतो, मनाने, शरीराने आणि आत्म्यानेही. कधी असे प्रसंग येतात जेव्हा तुम्ही कोणासाठी तरी सतत अवेलेबल राहता, पण एक दिवस तुम्ही त्यांच्या मनाप्रमाणे वागला नाहीत तर ती व्यक्ती नाराज होते. कधी दुसऱ्याचं अपयश तुम्हाला तुमचं अपयश असल्यासारखं वाटतं आणि तुम्ही खंबीरपणे त्यांच्यासाठी उभे राहता. पण जेव्हा तुम्हाला आधार हवा असतो तेव्हा त्या आधारासाठी कुणीच नसतं. अशा वेळी काय करायचं ते पाहूया. स्वतःचं मनोबल जपण्यासाठीचे 7 उपाय. 1. हो म्हणण्याआधी थांबा. प्रत्येक वेळी हो म्हणण्याआधी स्वतःला विचारा, मला खरंच हे करायचं आहे का? माझ्याकडे त्यासाठी वेळ, ऊर्जा आणि इच्छा आहे का? की मी फक्त दुसऱ्यांना खुश ठेवण्यासाठी, त्यांना राग येऊ न देण्यासाठी हो म्हणते? कारण सतत हो म्हणणं हे इतरांचं काम सोपं करतं, पण तुमचं मन अधिक गुंतवून आणि थकवून टाकतं. 2. काही वेळा मौन स्वीकारा. अनेकदा वाटतं कोणी काही म्हणालं की लगेच उत्तर द्यायला हवं, आपली बाजू मांडायला हवी, स्पष्टीकरण द्यायला हवं. पण प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं आवश्यक नसतं. कधी कधी मौन ठेवणं हीच सर्वात ठाम प्रतिक्रिया असते. मौन म्हणजे कमीपणा नाही, तर ते तुमचा संयम, शहाणपण आणि स्वतःवरचं नियंत्रण दाखवतं. 3. सीमा ठरवा. मी सध्या व्यस्त आहे, हे माझ्यासाठी योग्य नाही. ही वाक्य म्हणायला शिकणं म्हणजे स्वतःच्या वेळेची, ऊर्जेची आणि मानसिक शांतीची किंमत ओळखणं आहे. आपण अनेकदा हो म्हणतो कारण समोरच्याला नाराज करायचं नसतं. पण हे करताना आपण स्वतःला किती वेळा नाराज करतो याचा फार क्वचितच विचार करतो. सीमा ठरवणं म्हणजे इतरांना दूर करणं नाही, तर स्वतःशी प्रामाणिक राहणं असतं. 4. स्वतःसाठी वेळ काढा. दिवसातून फक्त 30 मिनिटं फोन, सोशल मीडिया, मेसेजेस आणि गोंधळापासून दूर फक्त स्वतःसोबत घालवा. कोणताही मुखवटा न लावता, कोणालाही काहीही सिद्ध न करता फक्त स्वतःला समजून घ्या. ही वेळ म्हणजे मनाला शांत करण्याची, विचारांना जागा देण्याची आणि नव्यानं स्वतःला समजून घेण्याची संधी. 5. नाही म्हणायला शिका. नाही म्हणणं म्हणजे दुसऱ्यांना टाळणं नसतं, तर स्वतःच्या मर्यादा ओळखून स्वतःला जपणं असतं. सुरुवातीला हे कठीण वाटेल, अपराधी वाटेल, कुणाला दुखावल्यासारखंही वाटेल. पण लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही हो म्हणू नये अशा गोष्टींनाही हो म्हणता तेव्हा तुम्ही स्वतःवर अन्याय करता. 6. गिल्ट घेऊ नका. जेव्हा तुम्ही स्वतःच्या गरजा प्राधान्याने पाहू लागता तेव्हा काही लोक तुम्हाला स्वार्थी म्हणतील. पण स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वार्थ नाही, ती स्वतःची जबाबदारी आहे. 7. जे दुरावत आहेत त्यांना जाऊ द्या.
जे फक्त तुमच्या अवेलेबल असण्यावर प्रेम करतात, तुमच्यावर नाही, अशा लोकांना मोकळं करा, त्यांना जाऊ द्या. खरे असणारे लोक तुमच्या शांततेतही तुमच्यासोबत राहतील. थोडक्यात सांगायचं झालं तर मौन हे कधीकधी सगळ्यात मोठं उत्तर असतं. मागे हटणं म्हणजे हरणं नव्हे, स्वतःकडे परत येणं असतं. आणि अवेलेबल राहणं थांबवलं की माणसं तुमचं अस्तित्व नव्याने ओळखायला लागतात. चला, आज एक छोटी प्रतिज्ञा करूया. मी माझं मौन जपणार आहे. मी माझ्या ऊर्जेचं रक्षण करणार आहे. जर तुम्हालाही हे विचार मनापासून पटत असतील तर कमेंटमध्ये लिहा, आजपासून मी स्वतःला प्राधान्य देणार आहे. कारण जे स्वतःसाठी उभे राहतात तेच इतरांसाठी खंबीर आधार बनू शकतात. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना आणि ज्यांना या व्हिडिओची गरज आहे अशा तुमच्या जवळच्या व्यक्तींना शेअर करा. आणि आमच्या सकारात्मकतेचे रहस्य या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी रहा, सकारात्मक रहा.